आत्ताच 10वीची परीक्षा झाली आहे आणि मुलं 11वी कॉमर्स बरोबरच सीए फाउंडेशनची तयारी सुरू करायचा विचार करतात. बरोबर. सर, स्वप्नील पटनी क्लासेस नी याच्यासाठी काय सुविधा उपलब्ध केली आहे? नाही, आता आपण जसं तुम्हाला माहितीच आहे की एसपीसी मध्ये आपण सीए फाउंडेशनच्या क्लासेस बरोबर आता 11वी कॉमर्स 12वी कॉमर्स सुद्धा आपल्याकडे आहे आणि 2 वर्षापूर्वी आपण हे चालू केलं आहे आणि मागच्या वेळेसचा रिझल्ट पण अतिशय चांगला रिझल्ट राहिला की कॉलेजचे म्हणजे टॉपर्स सुद्धा आपल्या कॉलेजचेच विद्यार्थी होते, आपल्या क्लासेसचे विद्यार्थी होते. आता ज्या मुलांना सीए करायचं आहे तर त्यांना आता फार चांगली एक संधी उपलब्ध आहे की 11वी बरोबरच आपण सीएचा अभ्यास चालू करू शकतो. अच्छा. की जेणेकरून त्यांचा जो पास होण्याची ज्यांची प्रोबॅबिलिटी आहे ती आपण फार वाढवू शकतो. अच्छा. सर, स्वतः मी सोलापूरचा आहे. बरोबर. आणि बरेचसे सोलापूरचे सुद्धा पॅरेंट्स आहेत, ते मला विचारतात, सर पुण्यात आम्हाला जर यायचं असेल तर आमची राहण्याची सोय किंवा कॉलेजची सोय कशी करता येईल? हा सर, मला पण हाच प्रॉब्लेम झाला होता की कारण की मी सुद्धा संभाजीनगरचा आहे आणि जेव्हा मी पुण्यात राहायला आलो त्यावेळेस आय वॉज फेसिंग द इश्यू ऑफ स्टे, वेअर विल आय स्टे, where will I eat food, and my parents were really worried about it. So I had to take admission in hostel separately, then mess separately, then college separately, and the classes separately. So my parents were not even aware much about Pune city, and त्यांना काही जास्त knowledge पण नव्हतं, and they were not very comfortable me, की तुझं कॉलेज इकडे असणार, तुझं हॉस्टेल तिकडे, तू राहणार कुठे, तू राहणार कुठे. आणि ते पुण्यासारख्या शहरामध्ये म्हणजे पालकांना जास्त ते दे आर रिअली वरीड अबाउट दिस. तर मला असं वाटतंय की हा प्रॉब्लेम जो आहे हा खरंच एक बेसिक प्रॉब्लेम आहे. इट्स अ व्हेरी जेन्युइन इश्यू अँड टू सॉल्व्ह दिस इश्यू नाव आय वुड रिक्वेस्ट, माझं ते सगळ्या पालकांना हेच निवेदन असणार की जर तुम्ही महाराष्ट्रात आहे किंवा भारतात और वेदर यू आर स्टेइंग एनिवेअर इन इंडिया, तो जर तुम्हाला 11वी 12वी बरोबर सीए करायचं असेल सो यू शुड सेंड योर चाइल्ड टू अस. आपके बच्चों को हमारे पास भेजिएगा अँड वी विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. त्यांचं राहण्याचं, त्यांचं खाण्याचं, त्यांचे क्लासेस, त्यांचे कॉलेज, वी हॅव गॉट एव्हरीथिंग. यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग बिकॉज जे व्हिडिओमध्ये जे तुम्ही आता गुरुकुलचा व्हिडिओ बघताय, या गुरुकुलमध्ये जिथं फक्त अगोदर सीए फाउंडेशनने सीए इंटरचे विद्यार्थी राहत होते, आता आम्ही ही सुविधा जी आहे, जो एक इंडियाज बेस्ट अकोमोडेशन फॉर द कॉमर्स स्टुडंट जे आहे ते आता 11वी आणि 12वीच्या मुलांसाठी सुद्धा उपलब्ध केलेला आहे आम्ही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर, जे मुलींचे पॅरेंट्स आहेत त्यांना एक प्रश्न पडतो की सिक्युरिटीचा पुण्यात आल्यानंतर काय? कारण की आजकाल सिक्युरिटीचा माहोल जरा थोडा बदललेला आहे, त्यामुळे नाही, खरोखरच हा फार जेन्युइन प्रॉब्लेम आहे, स्पेशली फॉर द गर्ल्स. बट आय वुड लाईक टू टेल यू, यू डोंट हॅव टू वरी एट ऑल. वी टेक केअर ऑफ द सिक्युरिटी. तुमची जी मुलगी आहे, तुमची जो मुलगा आहे, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी हेन्सफॉर्थ बिकॉज त्यांच्यासाठी सीसीटीव्ही अँड सिक्युरिटी गार्ड, बाउन्सर्स, वी हॅव गॉट ऑल द व्हरायटी ऑफ सिक्युरिटी. अँड तुमचा जो मुलगा और मुलगी असेल ते नेहमी प्रोटेक्टेड असणार, त्याची हमी आम्ही घेतो. इट्स आवर प्रॉमिस दॅट यू हॅव टू बी रेस्ट अश्योर्ड. तुम्हाला काहीच विचार करायची गरज नाहीये. पुण्यासारख्या शहरात असून सुद्धा तुमचा मुलगा काय करतोय, तुमची मुलगी काय करते, व्हॉट्सअप वरती, झूम वरती तुम्हाला वारंवार त्याची कल्पना दिली जाईल. यू विल बी गेटिंग अन आयडी पासवर्ड सो दॅट यू कॅन इझिली ट्रॅक की तुमचे मुलं काय करतात. अँड तुमच्या मुलांचा जो रिझल्ट आहे, जो टेस्ट आहे, एव्हरीथिंग विल गेट टू नो अबाउट युअर किड. सो मला असं वाटतंय सर की ही गुरुकुलची फॅसिलिटी या पॅरेंट्ससाठी फार अतिशय चांगली आहे की जेणेकरून त्यांना अजिबात ती काळजी नसणार की माझी मुलगी आता आणि मुलगा काय करतोय, बिकॉज विल बी टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग. राईट. नक्कीच सर. म्हणजे आपण 11वी पासून सीए बनेस तोपर्यंत, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून फायनल ऑथॉरिटी सीए चे मिळेपर्यंत आपण सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतो. एकदम इथं म्हणजे कारण की तुम्हाला सांगू इच्छितो की माझं शिक्षण सुद्धा मराठी मीडियमच झालेलं आहे आणि मी एक्झॅक्टली आय डू अंडरस्टँड. आय वॉज नॉट फ्रॉम पुणे, मी इथलं नाहीच. तर जे एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय म्हणजे आम्ही फेस करतो वेन वी कम टू पुणे, आय एक्झॅक्टली अंडरस्टँड. आय वॉन्टेड टू ऍड्रेस दिस इश्यू सिन्स व्हेरी लॉंग. सो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा आम्ही पुढाकार घेतलेला आहे जेणेकरून जे मुलं
म्हणजे नाशिकचे आहे, साताराचे आहे, सांगलीचे आहे, उस्मानाबादचे आहे आणि अनेक जे महाराष्ट्राचे जे जिल्हे आहेत त्याच्यामधले असतील. यू पेरेंट्स यू फील की तुमचा मुलगा मुलगी पुण्यात राहायला पाहिजे, बट ऍट द सम टाइम सर की त्यांच्या मनात असतं की पुण्यात जाईल मग काय होणार, नक्कीच. सिक्युरिटी आणि ते सर्व पुण्याचं एज्युकेशन 100% इट इज गोइंग टू बी ऑसम, बट देर आर लॉट ऑफ थिंग्स जे पॅरेंट्स नेहमी विचार करतात. बट मी तुम्हाला इतकंच ते आश्वासन देऊ इच्छितो की खरंच तुमचा मुलगा मुलगी जे असणार 11वी पासून इथं आमच्याकडे पाठवा. आम्ही 11वी बरोबरच त्यांचं 11वी कॉमर्सचं तर आम्ही तुम्हाला क्लासेस देऊ, त्याच्याबरोबर CA फाउंडेशनचे क्लासेस करू, 12वीचे कॉमर्सचे करू, त्याच्याबरोबर सुद्धा CA फाउंडेशनचे तुम्हाला क्लासेस प्रोव्हाइड करू, जेणेकरून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही CA फाउंडेशन क्लिअर कराल ह्याची आम्ही पूर्ण हमी घेऊ. आणि सोबतच यू डोंट हॅव टू वरी अबाउट द कॉलेज, विल टेक केअर अबाउट द कॉलेज. अँड कॉलेजमध्ये ऍडमिशन वी हॅव टाय विथ सम टाय विथ द कॉलेजेस. सो यू जस्ट हॅव टू बी रेस्ट अश्युअर्ड. तुम्हाला काहीच विचार करायची अजिबात गरज नाहीये. वी विल टेक केअर अँड आय एम शुअर की विदिन द स्पॅन ऑफ 2 years तुमचा मुलगा मुलगी जे दे विल बी फुली एलिजिबल टू क्लिअर CA फाउंडेशन एक्झामिनेशन ऑल्सो. आणि सर्वात महत्वाचं अजून एक गुरुकुल बद्दल मला विचारायचं होतं की इथे फक्त CA फाउंडेशनच्याच मुलांचा सहवास मिळेल त्यांना, का अजून बाकीचे विद्यार्थी असतील? फार चांगला प्रश्न विचारलाय. आता इथं 11वीचे मुलं पण असणार, 12वीचे असणार, CA फाउंडेशन, CA इंटरमिडिएट एकत्रित म्हणजे पूर्ण कॉमर्स डिव्हिजनचे तुम्हाला लोक जे CA करू इच्छितात त्यांचा सहवास तुम्हाला मिळणार. आणि मला वाटतं की CA करताना एक चांगली संगत, चांगलं वातावरण राहणं फार गरजेचं असतंय आणि ते तुम्हाला नक्कीच भेटणार आहे आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. कारण की तुम्हाला होता है ना सर, जब आप बहुत लोग अच्छे लोग के साथ में रहते हो, यू फील लाइक स्टडिंग मोर. Correct. So I think we will try to provide them such kind of environment so that they can feel like in studying more. राईट राईट राईट. आणि गुरुकुलमध्ये अभ्यासाबरोबर अजून एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण होतात आपल्या हो इथे? हो. आणि सी वेन आय कम डाऊन टू पुणे, मी जेव्हा पुण्याला आलो तो आय वॉज नॉट लाईक दिस. आय वॉज नॉट नोईंग हाऊ टू वेअर गुड क्लोथ्स अँड आय वॉज नॉट व्हेरी पुअर इन कम्युनिकेशन. मला फक्त स्टेज करेज पण नव्हतं काहीच. मला म्हणजे आय वॉज व्हेरी पुअर इन एव्हरीथिंग. सो बट वेन आय टूक द ऍडमिशन इन हॉस्टेल तेव्हा मला कळलं की हे सर्व गोष्टी पण फार महत्वाच्या असतात. अँड वी शुड हॅव म्हणजे फक्त बुकिश नॉलेज नको आपल्याला, हे सर्व काही नॉलेज एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असते. स्पोर्ट्स म्हणा किंवा डिबेट कॉम्पिटिशन, एक्सपर्टचे सेमिनार असतात आणि फार सारे आम्ही कॉम्पिटिशन्स इथे घेतो. त्यामुळे मुलांची एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यास फार मदत आम्हाला होते. तर मला असं वाटतं की दिस इज गोइंग टू बी अन अमेझिंग प्रोग्राम. फक्त तुमचा आय मीन ये आम्ही त्यांना अश्युरन्स देऊ शकतो की इट विल बी कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. एक तुम्हाला 100% नहीं कि एक बदलाव देखने मिलेगा आपको. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे आता 11वी पासूनच SPC गुरुकुलमध्ये मुलं जॉईन करू शकतील? सर मैं आप सभी से इतना ही निवेदन करना चाहूंगा, इथून मी तुम्हाला इतकंच निवेदन सगळ्या पालकांना करू इच्छितो दैट यू डोंट हैव टू वरी. आपके बच्चे को हमारे पास भेजो, बाकी विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. तुमच्या मुलांना इथं पाठवा, त्याच्यानंतर तुम्हाला काहीच विचार करायची गरज नाही. 11वी पासून त्याच्या CA बनण्यापर्यंतचा सर्व सहवास आमचाच असणार. टेस्ट असो, रिव्हिजन असो, एव्हरीथिंग, राहण्याची खाण्याची ऑल अंडर वन रूफ. दिस इज द एक्सक्लूसिव अकोमोडेशन. और जिस तरह से वीडियो में आप देख रहा है, इट इज द एग्जैक्टली द वे इट इज अ कंप्लीट लाइक अ होटल. मतलब आम्ही असं तसं काहीच म्हणजे क्या बोलते ना ऐसा वैसा कुछ सुविधा नहीं दे रहे. वी आर गोइंग टू गिव यू द ऑसम प्रीमियम फॅसिलिटी ताकि यू शुड फील लाईक स्टडिंग. तुम्हाला त्याचा अभ्यास करायचं मन व्हायला पाहिजे की मी इतक्या चांगल्या वातावरणात राहतोय की जेणेकरून आय शुड फील की मला अभ्यास जास्त करायला पाहिजे. सो डेफिनेटली आपण आता म्हणू शकतो की SPC गुरुकुलमध्ये आल्यानंतर त्यांचं CAचं भवितव्य हे सुरक्षित झालेलं आहे. सुरक्षित झालेले आहेत. आमच्या बॅचेस ज्या आहेत त्या आम्ही सुरू करतोय 16 जून पासून आणि अजून जुलैमध्ये पण एक आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय एक बॅच जुलै पासून पण आहे आणि एक बॅच ऑगस्ट पण पासून आहे. तर यू कॅन कम हिअर. 11वी 12वी अँड फाउंडेशन अराउंड आई कॅन मला असं वाटतं की 24-26 महीने का जो आपका ये रहेगा तुम्ही इथंच राहणार फॉर नेक्स्ट 2 years अँड फार अतिशय सुखद तुमचा प्रवास हा होणार आहे. नक्कीच सर, थँक्यू तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल. हा आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की द टीचर्स विच यू हॅव अंडरस्टूड. तुम्ही SPC बद्दल नेहमी ऐकलंच असेल. सो यू जस्ट हॅव टू बी रेस्ट अश्योर्ड. अजिबात तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. आमच्याकडे भारतातले सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत
विच विल गिव्ह यू द बेस्ट क्वालिटी एज्युकेशन. डोंट वरी अबाउट इट. ओके, सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू sir. Thank you so थँक्यू much. थँक्यू सर थँक्यू सर. थँक्यू थँक्यू.